राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। सोशल मीडियावर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार अशा अनेक बातम्या आता पसरल्या होत्या। यावरती पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी तुम्ही सोडणार आहे, कारण की शेतकऱ्यांना अत्यंत 2000 रुपये हप्त्याची आता गरज होती, पैशांची गरज होती। 2000 रुपयाचा हप्ता नमोचा नेमका कधी येणार याची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। त्यामुळे आता नेमका 7वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते। यावरती मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता खरोखर त्या ठिकाणी कधी येणार याची तारीख तुम्हाला सांगितली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला कधी मिळणार, आता कोणत्या शेतकऱ्यांना नेमका हा हप्ता मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही याची सविस्तर माहिती आताच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला आता कोणताही दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही। तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आता व्यवस्थितपणे आता इथे समजणार आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता याचे 2000 रुपये नेमकं तुम्हाला कधी मिळणार आहेत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती खरोखर आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। परंतु नेमकं कोणत्या तारखेला खरोखर मिळणार आहे, कोणाकोणाला या ठिकाणी आता मिळणार आहे, तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे त्या ठिकाणी नमोचे 2000 रुपये मिळणार नाहीत, हे मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्यांसाठी स्पष्ट केलं आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर 9 ते 10 दिवसानंतर नमो शेतकरी योजनेचा देखील 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल, अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी आता सोशल मीडियावर पसरल्याचं तुम्हाला पाहायला मिळालं। अनेक तुम्ही पण व्हिडिओ पाहिले असणार, त्यामध्ये अनेक जण सांगत होते की आज नमोचा हप्ता जमा होईल, उद्या नमोचा हप्ता जमा होईल, बैलपोळ्याला हप्ता जमा होईल, परंतु आता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरीचा 7वा हप्ता जमा झालेला नव्हता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याची तारीख सांगितली आहे। त्यामुळे तुम्ही जर वाट बघत असाल तर फिक्स कोणत्या तारखेला हा हप्ता मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही, तसेच कोणाकोणाला खरोखर हप्ता मिळणार आहे हे तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी आता बघायचं आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होऊन बरेच दिवस आता 1 महिन्याच्या वरती गेले। मग आता शेतकरी वाट बघू लागले आहेत की त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरीचे 2000 रुपये या ठिकाणी आता कधी जमा होणार आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असणार, आज पैसे थोड्याच वेळात जमा होतील, 2000 रुपये उद्या जमा होतील, बैलपोळ्याला जमा होतील, 15 ऑगस्टला जमा होतील, अशा प्रकारच्या अनेक बातम्या पसरल्याने आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर अनेक शेतकरी यामधून अपात्र करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। शेतकऱ्यांची विचारणा होत होती की त्या ठिकाणी आता 7वा हप्ता कधी मिळणार, वारंवार विचारणा होत होती आणि या ठिकाणी नेमका हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून बसले होते। मात्र आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपवण्यात आली आहे। म्हणजेच सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्ता वितरण करण्यास या ठिकाणी आता मंजुरी देण्यात आली आहे। बघा, परंतु शेतकरी मित्रांनो, एक वाईट बातमी तुमच्यासाठी आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांची 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांची यामध्ये कसून चौकशी करून त्यांना अपात्र करण्यात येणार आहे। कारण अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने आतापर्यंत त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते घेतला असल्याचं सरकारने आता म्हणलं आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र सुद्धा आता करण्यात येणार आहे। बघा, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी आता तुम्हाला जमा केले जाणार आहेत। या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये आज इथे कव्हर करणार आहोत। साधारण आपल्या राज्यातील 78 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी आता जमा केला जाणार आहे। आता सर्व महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण 2च मिनिटात पाहणार आहोत, त्यामुळे लक्ष देऊन बघा। शेतकऱ्यांची 4 ते 5 महिन्यांची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपलेली आहे। शेतकरी 4 ते 5 महिन्यापासून आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। आज येईल हप्ता, उद्या येईल असं शेतकरी वाट बघत होते।
त्या ठिकाणी PM किसानचा त्या ठिकाणी 2 ऑगस्टला हप्ता जमा झाला, परंतु अद्याप त्या ठिकाणी तारकावर तारका येत होत्या आणि नमो शेतकरी योजनेचा मात्र हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही। त्यामुळे शेतकरी नाराज होते आणि यावरच मुख्यमंत्र्यांनी आता नमो शेतकरी योजनेची तारीख या ठिकाणी जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, शेतकरी काय होत होते की आर्थिक मदतीची शेतकऱ्यांना गरज होती, काहींना पीक विमा मिळाला, काहींना PM किसानचा हप्ता मिळाला, परंतु नमो शेतकरीचे पैसे हे हक्काचे पैसे आहेत। राज्य सरकारकडून त्या ठिकाणी आता प्रत्येक 4 महिन्यातून एकदा 2000 रुपये दिले जाते आणि याचीच सर्व शेतकरी वाट बघत होते आणि याचीच दखल आता मुख्यमंत्री साहेबांनी घेतली आहे। याची आता तारीख या ठिकाणी जाहीर केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आधी जर नमो शेतकरी योजनेचे तुम्ही जर 6 हप्ते जर घेतले असतील तर तुम्ही या ठिकाणी आता तुम्ही लक्ष देऊन आता इथे बघायचं आहे। आता बघा, कृषी विभागाच्या माध्यमातून ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आता समोर आलेली आहे। शेतकरी सध्या सरकारची देखील तीव्र नाराजी व्यक्त करत आहे, कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की नमोचा 2000चा हप्ता आणि PMचा 2000चा हप्ता टोटल 4000 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार, परंतु शेतकऱ्यांना फक्त 2000च दिले आणि शेतकरी म्हणायला लागलेत की आमचं 2000 रुपये हक्काचे अजून कुठे गेले, आमच्या तर खात्यावरती फक्त 2000 रुपये आले। मग सरकारने असं का केलं ते पण सरकारने आता सांगितलंय। याबद्दल सरकारने कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट या ठिकाणी सांगितली आहे। ते म्हणजे आता बघा, तुम्हाला माहितीच असेल प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी महिला आहेत आणि त्या महिला लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये घेतात। त्यामुळे बरोबर केंद्र सरकारने 2 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी PM किसानचा लाभ सोडला, त्या ठिकाणी मुख्यमंत्री पण त्या ठिकाणी नमो शेतकरीचे 2000 रुपये सोडणार होते, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक लाडक्या बहिणींना 1500 रुपये सरकार देतं आणि त्यामुळेच आता सरकारच्या तिजोरीवर बोजा बसला, म्हणजेच त्या ठिकाणी मोठा भार बसला आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 पाठवले आणि शेतकऱ्यांचा निधी जो आहे नमो शेतकरी योजनेचा तो त्या ठिकाणी आता तटवलेला आहे। मग आता नेमकं कोणत्या तारखेला हा नमो शेतकरीचा 7वा हप्ता म्हणजेच 2000 रुपये येणार आहेत ते तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु आता हे 4 प्रकारचे शेतकरी आता अपात्र करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। बघा, यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले शेतकऱ्यांची चौकशी आता करण्यात आल्या। तुम्ही आठवतंय का बघा, फार्मर ID कार्ड काढताना तुम्ही काय केलं, कागदपत्रे दिली होती आणि तीच कागदपत्र आता सरकारने चेक केलेली आहेत आणि चेकिंग दरम्यान यामध्ये जवळपास 8 लाख शेतकरी अपात्र झाल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये 4 प्रकारचे शेतकरी आहेत। बघा, तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याची तारीख जाहीर केल्या, ती तारीख सांगणारच आहे, परंतु त्याआधी महत्त्वाचं तुम्हाला सांगतो कोणते 4 प्रकारचे शेतकरी अपात्र केले जाणार आहेत। बघा, सरकारने सांगितलंय आम्ही सर्व शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला चेक करणार आहोत। ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय आम्ही 2.5 लाखांच्या वरती उत्पन्न ज्या ज्या शेतकऱ्यांचं आहे, ज्या ज्या नागरिकांचं आहे त्यांना कोणत्याही योजनांचा लाभ देत नाही। म्हणजे 2.5 लाखांच्या वरती उत्पन्न असेल तर तुम्हाला PM किसानचा लाभ भेटेल, परंतु नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे। तुम्हाला जर 2.5 लाखांच्या वरती उत्पन्न असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा आता वाट बघण्यासाठी तुम्हाला प्राधान्य नाही। आता बघा, 78 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरीचा हप्ता सोडणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आहे। त्यामुळे आतुरतेने वाट बघत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता मुख्यमंत्र्यांनी तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी योजना दोन्हींच्या माध्यमातून वार्षिक 6000 अधिक 6000 म्हणजेच केंद्र सरकारचे म्हणजेच मोदी सरकारचे 6000, त्या ठिकाणी राज्य सरकारचे म्हणजेच देवेंद्र फडणवीस सरकारचे 6000 असं टोटल बँकेच्या खात्यावरती तुम्हाला वार्षिक 12000 रुपये तुम्हाला येत असतात। प्रत्येक 4 महिन्यातून एकदा त्या ठिकाणी 4000 रुपये तुमच्या खात्यावरती आल्याचा तुम्हाला मेसेज येत असतो। अनेक वेळा या ठिकाणी 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले आहेत,
परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता राज्य सरकारने फक्त 2000 रुपये त्या ठिकाणी आता मागच्या वेळी सोडले, म्हणजे 2 ऑगस्टला त्या ठिकाणी PM किसानचे 2000 रुपये सोडले, परंतु राज्य सरकारने मात्र या ठिकाणी 2000 रुपये सोडलं नसल्याची मोठी तक्रार आता कृषी विभागाच्या माध्यमाकडे आता शेतकऱ्यांनी केली होती। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा जो हप्ता आहे तर तो मागच्या वेळी तटलेला होता, त्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांचं खातं त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, बघा स्टेट बँकेत जर तुमचं खातं असेल त्या शेतकऱ्यांनी कान देऊन ऐकायचं आहे, कारण या बँकेमध्ये अनेक वेळा हप्ता हा तटलेला होता, कारण सरकारने तिकडून जर हप्ता सोडला तर तुम्हाला या बँकेमध्ये येण्यासाठी प्रॉब्लेम असतो। तो म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी त्यांचं आधार कार्ड जे आहे जोडलेलं आहे, परंतु त्यामध्ये चुका केल्या आहेत, त्यामध्ये अपडेट केलं नाही, म्हणजेच अनेक शेतकऱ्यांचं काय झाले, त्यांची जी पूर्ण नावे आहेत आधार कार्डवरलं पूर्ण नाव आणि जन्माच्या दाखल्यावरती पूर्ण नाव ते त्या ठिकाणी दिलेलं नाही, म्हणजेच आधार कार्डवर फक्त एकेरी भाषेत नाव, म्हणजे कसं उदाहरण जर घ्यायचं झालं तर फक्त आता तुकाराम हे फक्त एकेरी नाव आहे आणि आधार कार्डवरती फक्त एकेरी नाव त्या ठिकाणी आता असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकेरी भाषेत आधार कार्डवरती नाव त्या ठिकाणी आहे आणि जन्माच्या दाखल्यावरती पूर्ण नाव आहे। मग सरकारने काय सांगितले, आता जी तुमच्या कागदपत्रांची तपासणी आहे तर ती मशीनद्वारे चेकिंग तुमचं कागदपत्रांची तपासणी होणार आहे आणि मग जर तुमच्या आधार कार्डवर जर तुमचं एकेरी भाषेत नाव असेल आणि जन्माच्या दाखल्यावर तुमचं पूर्ण नाव असेल तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता किंवा इथून पुढे कोणत्याही योजनेचा हप्ता या ठिकाणी येणार नाही आहे, कारण त्या ठिकाणी आता मशीन चेक करत असताना जर थोडी जरी मिस्टेक आढळली तर अशा शेतकऱ्यांना हा हप्ता देणार नसल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे सर्वांना एक तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे, ती म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती तुम्हाला पूर्ण नाव असलं पाहिजे, जशा प्रकारे जन्माच्या दाखल्यावरती जसं तुमचं पूर्ण नाव मध्ये वडिलांचं नाव त्यानंतर आडनाव जशा प्रकारे आहे तशाच प्रकारे तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी आधार कार्डवरती नाव पाहिजे, हे तुम्हाला पहिलं काम करून ठेवायचं आहे, अन्यथा तुम्हाला नमोचा हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामधील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अनेकांनी फार्मर ID कार्ड काढले, परंतु फार्मर ID कार्ड चुकीच्या पद्धतीने काढले आहे। काही शेतकऱ्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वरती आहे, 5 लाख 10 लाख अशा प्रकारे उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना पण या ठिकाणी आता त्या ठिकाणी फार्मर ID कार्ड काढले। मग अशा शेतकऱ्यांना चेकिंग करून त्यामध्ये वगळून मगच तुम्हाला त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे। मग तुम्हाला वाटत असेल की हा हप्ता कधी मिळणार आहे, तर बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, तुम्हाला आठवत असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोण म्हणत होतं की बैलपोळ्याला मिळणार, कोण म्हणत होतं की त्या ठिकाणी 15 ऑगस्टला मिळणार, परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा झालेला नाही। परंतु सरकारच्या सूत्रांकडून महत्त्वाची अपडेट अशी आली आहे, ती म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी 10 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्ट या 2 तारखापैकी एका तारखेला तुम्हाला नमोचा 7वा हप्ता येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। त्यामुळे तुम्हाला हा हप्ता लवकर जमा होईल। आधार कार्डला बँक खातं नक्की लिंक करून ठेवा, आधार कार्ड अपडेट करून ठेवा, तसेच महत्त्वाचं म्हणजे तुमची बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस अशा सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक निवडा, जेणेकरून त्यामध्ये सर्व्हर डाऊन नसतो, लवकर पैसे जमा होण्यासाठी मदत मिळते। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।